छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचा गौरव करणाऱ्या प्रदर्शनाला लोक उत्सवाचा दर्जा। कोल्हापुरात लंडनहून आणलेल्या वाघनख्यांसह 235 शिवकालीन शस्त्रांचे दर्शन। हे प्रदर्शन केवळ उपक्रम नव्हे तर सजीव वारसा। सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार। महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे आयोजित शिवशस्त्र शौर्यगाथा या ऐतिहासिक शस्त्र प्रदर्शनाला आता लोकोत्सवाचा दर्जा देण्याचे संकेत सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिले आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेचा गौरव आणि मराठा साम्राज्याच्या युद्धनीतीचा सन्मान करण्यासाठी हे प्रदर्शन केवळ सरकारी कार्यक्रम न राहता एक जन आंदोलन व्हावं असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। राजर्षी शाहू महाराज जन्मस्थळ असलेल्या लक्ष्मीविलास पॅलेस कोल्हापूर येथे लंडनहून आणलेल्या ऐतिहासिक वाघनख्यांसह मराठाकालीन शस्त्रांचं प्रदर्शन सुरू करण्यात आलं। उद्घाटन ऑनलाईनरित्या सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते तर प्रत्यक्ष उपस्थित राहून पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी संयुक्तपणे केलं। यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन यस, पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, पुरातत्व संचालनालयाचे संचालक डॉ तेजस गर्गे आणि उपसंचालक हेमंत दळवी उपस्थित होते। शेलार म्हणाले, हे प्रदर्शन तब्बल 8 महिने सर्वसामान्य नागरिकांसाठी खुलं राहणार आहे। जिल्हाधिकारी, पोलीस विभाग आणि संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ यांच्या सहाय्याने जिल्हाभर विविध उपक्रमांचं आयोजन करून छत्रपतींचा प्रेरणादायी इतिहास प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा संकल्प आहे। या उपक्रमासाठी सांस्कृतिक विभाग सर्वतोपरी सहकार्य करेल। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर म्हणाले, लंडनमधील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमच्या सहकार्याने वाघनखे कोल्हापुरात आणण्यात आले आहेत। छत्रपतींचा दैदिप्यमान इतिहास नव्या पिढीसमोर मांडण्यासाठी आणि युवांना प्रेरणा देण्यासाठी हे प्रदर्शन महत्वाचं ठरणार आहे। खासदार छत्रपती शाहू महाराज म्हणाले, या प्रदर्शनात मराठा आणि भारतीय शैलीचा अप्रतिम संगम दिसून येतो। हे केवळ शस्त्रांचं प्रदर्शन नसून आपल्या इतिहासाचा सजीव वारसा आहे। पुरातत्व आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या प्रदर्शनात दानपट्टा, ढाल, तलवारी, बर्चे, भाले, वाघनखे अशा तब्बल 235 शिवकालीन शस्त्रांचं दर्शन नागरिकांना घेता येणार आहे। कार्यक्रमात आझाद नायकवडी यांनी वीररसयुक्त पोवाडा सादर केला, तर भुदरगड तालुक्यातील वेंगरुड येथील सव्यासाची गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी लखन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शिवकालीन युद्धकलेची थरारक प्रात्यक्षिके सादर केली। या ऐतिहासिक उपक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, विविध मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रदर्शनाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा जयघोष पुन्हा एकदा कोल्हापूरकरांच्या भूमीत घुमवला। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा।